स्क्रीन दिसते? हॅलो. हो सर. हा, दिसते. आता आपण पाहिलं की 5 मॉलिक्युल्स ऑफ इन द ग्लायकोलिसिस प्रोसेस end product is we get 5 ATP from the oxidation of glucose. In this process we get 5 ATP. What is the ATP? ATP is an energy source. It is a powerhouse. It is a rich molecules, energy rich molecule, and its long form is a adenosine triphosphate. पण हे नेमकं एटीपी काय आहे? आपण एटीपी एटीपी म्हणतो. आता एटीपी कुठं असतो? मायटोकॉन्ड्रियामध्ये. सेलच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये असतो. हा रिच एनर्जी सोर्स आहे. पण त्याची डिटेल माहिती समजा तुम्हाला उद्या विचारलं, राईट अ नोट ऑन एटीपी, तर तुमच्या बुक्समध्ये पण दिलेलं आहे. आपण आता एटीपी नेमकं काय बघू. एटीपी इज adenosine triphosphate. It is a energy rich molecule, and energy is stored in the bonds by which phosphate groups are attached to each other. These molecules are stored in cell as per need. एटीपी काय आहे? तर एटीपी इज नथिंग बट ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट इन एनर्जी रिच मॉलिक्यूल. ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी रिच जो मॉलिक्यूल आहे त्याचं ट्रायफॉस्फेट म्हणजे 3 फॉस्फेट आहेत, ॲडेनिन आहे त्याच्यात. हे ह्याच्यामध्ये एनर्जी रिच कुठं असतो? तर सेलमध्ये. सेलमध्ये कुठं असणार? तो मायटोकॉन्ड्रियामध्ये. ओके. हा जो एनर्जी रिच एटीपी आहे, chemically ATP is a triphosphate molecule formed from the adenosine ribonucleic acid. It contains nitrogen compound, adenine, pentose sugar, ribose and 3 phosphate groups. मी आता तुम्हाला सांगितलं ते. As per the need, energy is derived by breaking the phosphate bonds of ATP. Hence ATP is called energy currency of the cell. आता तुम्हाला हे एक्सप्लेन. आता हा एटीपी आहे. हे दिसतंय का पिक्चर? हो सर. हे आहे एटीपीचं स्ट्रक्चर. एक मिनिट यांना ऍडमिट करतो. आले का? जॉईन झाले? ओके. हे दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ एटीपी. आता एटीपी कसा फॉर्म झालाय हे तुम्हाला इथे दिसते का? ॲडिनिन. ओके. हे ॲडिनिनचे 2 मॉलिक्युल दिसतंय? हॅलो. हो सर. हे ह्या पेंटोज शुगरला अटॅच आहे. ओके. दिसतंय का? हे दिसतंय पेंटोज. सॉरी बाहेर गेलं. आता दिसतंय तुम्हाला पिक्चर? आणि हे जे ॲडेनिन रायबोज जे फॉर्म होतं हे कशाला अटॅच असतात? 3 फॉस्फेट बॉन्ड्स. किती? 3 फॉस्फेट बॉन्ड. मग आता याची नाव काय बघा एटीपीचं? ॲडिनोसिन ट्राय मीन्स 3. तुम्हाला एक बुक करायला सांगितलं मी. जेवढे हे लॅटिन वर्ड्स आहेत ना ते लिहून काढायचं. ट्राय म्हणजे 3. ओके. ह्याचं नाव काय? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके. ह्यामध्ये ॲडिनोसिन रायबोन्यूक्लिक ऍसिड, नायट्रोजनस कंपाऊंड अँड पेंटोज शुगर, रायबोज अँड 3 फॉस्फेट ग्रुप्स. आता ह्या ज्या स्ट्रक्चरमध्ये आहे ह्याच्यामध्ये आपण इथं पाहिलं हे काय? रायबोज. हे रायबोज, हे पेंटोज, हे ॲडिनिन, हे ॲडेनिन आहे. हे रायबोज फॉर्म होऊन हे ॲडिनिन रायबोज स्ट्रक्चर, आणि हे फॉस्फेट म्हणजे हे ॲडिनोन ट्रायफॉस्फेट. 3 फॉस्फेट असल्यामुळे ह्याला काय म्हणतात? ट्राय. लक्षात येते का? हे 3 फॉस्फेट. आता हे आपलं ऑक्सिडेशन. आता तुम्हाला हे वर दिसते का? एटीपी. हे दिसते का? मी दाखवतो ते. तुमची मोबाईलच्या बॅटरी सारखं चित्र आहे ना ते. बरोबर. हा सेम दिस बॅटरी रिचार्ज. एटीपी मध्ये एनर्जी आहे. हा जो एटीपी आहे हे एटीपी स्ट्रक्चर 3 फॉस्फेट, रायबोज, ॲडिनिन हे ब्रेकडाऊन होणार. आणि हे ब्रेकडाऊन कुठून होणार? फॉस्फेट. जर एक फॉस्फेट गेला, एक फॉस्फेट ब्रेक झाला की एनर्जी रिलीज होणार.
पण ह्याच्यातल्या 3 फॉस्फेट पैकी वन फॉस्फेट ब्रेकडाऊन इट्स फॉर्म एडीपी, ॲडेनोसिन डायफॉस्फेट. एटीपी म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, 3 फॉस्फेट होते. ह्या आपल्या जे ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये एक फॉस्फेट ग्रुप बाहेर गेला, त्याचं ब्रेकडाऊन झालं की एनर्जी क्रिएट होणार. तर एनर्जी क्रिएट झाली की त्या 2च फॉस्फेट राहिले, त्याला म्हणून ॲडेनोसिन, ए फॉर ॲडेनोसिन, डी फॉर डाय म्हणजे 2 फॉस्फेट. त्याची बॅटरी कमी झाली कारण एक फॉस्फेट ग्रुप एनर्जी कमी झाली. तुम्हाला कळते का नाही कळत? हो सर. ओके, म्हणजे हे जे एटीपी आहे ह्याच्यामध्ये काय काय आहे, तुम्हाला एटीपीची व्याख्या एटीपी वर नोट आली 2 मार्काला, तर लिहायचं की एटीपी इज अ एटीपी मीन्स ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. तर ह्याच्यामध्ये ॲडेनिन आहे. ह्या ॲडेनिन ह्या पेंटोज शुगरला अटॅच आहे. हे तुमच्या ह्याच्यात नाव दिलेलं नाही पण हे पेंटोज पार्ट आहे, बरोबर. त्याला 3 फॉस्फेट बॉन्ड आहेत, ॲडेनिन ट्रायफॉस्फेट. दिस एटीपी इज फुल सोर्स ऑफ एनर्जी ड्युरिंग दिस ऑक्सिडेशन, म्हणजे ऑक्सिजन ब्रेक डाऊन दिस फॉस्फेट, ज्याच्यातला जो फॉस्फेट आहे त्याला ब्रेक डाऊन करतो, इनऑर्गॅनिक फॉस्फेट. आणि व्हेन दिस फॉस्फेट इज ब्रेक डाऊन इट्स रिलीज द एनर्जी अँड वी गेट एनर्जी अँड रिमेनिंग मॉलिक्युल इज कॉल्ड ॲडेनिन डायफॉस्फेट. आता हा अजून एक फॉस्फेट जर कट झाला तर एएमपी काय होतं? AMP. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. ह्या एटीपीचं काय होणार? एएम ॲडेनिसिन मोनोफॉस्फेट. काय मोनो म्हणजे ॲडेनिसिन मोनोफॉस्फेट म्हणजे एकच. लक्षात आलं? एडीपीचं एएमपी ॲडेनिसिन मोनोफॉस्फेट ही अजून एनर्जी रिलीज होणार, म्हणजे एटीपी, एडीपी, एएमपी तुम्हाला अभ्यासाला नाही, पण तुम्ही लक्षात ठेवू शकता की व्हॉट इज अ एडीपी. एडीपी म्हणजे ॲडेनोसिन डायफॉस्फेट, एएमपी म्हणजे ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट. त्याच्यामध्ये फक्त एकच फॉस्फेट ग्रुप राहणार. आता ही एनर्जी करन्सी जी आहे ह्याची डायग्राम तुम्हाला कळली पाहिजे. ओके, तर हे एटीपी आहे. आता हे एटीपीचं स्ट्रक्चर मी तुम्हाला वेल एक्सप्लेन केलंय. आता तुमच्या बुकमध्ये काय लिहिलंय ते एकदा वाचून दाखवतो. एटीपी मीन्स ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट इज अ एनर्जी रिच मॉलिक्युल. तुम्हाला जर थोडं वाढवायचंच असेल, तुम्हाला जास्त लिहायचंय, जास्त मार्क पडायचे असं लिहिलं असतं, तर एटीपी इज अ ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट एनर्जी रिच मॉलिक्युल फाउंड इन द मायटोकॉन्ड्रिया ऑफ द सेल. लिहा ना, तुम्हाला काय जातं, एक वाक्य वाढलं. This ATP is a formed oxidation of glucose. ओके, किंवा कार्बोहायड्रेट असं पण तुम्ही लिहू शकता. These molecules are stored in cells. पुढे लिहिलेलेच ॲज पर नीड केमिकली ते एटीपी इज फॉर्म, म्हणजे जसे गरज पडेल तसे एटीपी फॉर्म होते. आता मी तुम्हाला बोलून सांगतो, माझ्या बऱ्याच एटीपी फॉस्फेट बॉन्ड रिलीज होणे एनर्जी रिलीज होते. तुम्ही आता ऐकताय त्यामुळे तुमची पण एनर्जी थोडी एटीपीचे बॉन्ड्स यूज होत आहेत. हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. इट कंटेन नायट्रोजनस कंपाऊंड ॲडेनिन पेंटोज. ॲडेनिन, कुठला ॲडेनिन? हे बघा, हे ॲडेनिन, हे पेंटोज. हे लिहून घेता का तुम्ही इथे पेंटोज? हा, ते तिथं बुक्स मध्ये पण लिहिलेलं नाही, ह्याला पेंटोज म्हणतात. हे पेंटोज. हा, आता तिसरा घटक कुठला राहिला? फॉस्फेट. ओके, म्हणजे त्यांनी काय लिहिलं, इट कंटेन नायट्रोजनस कंपाऊंड ॲडेनिन. ओके, ॲडेनिन तुम्हाला दाखवलं. त्यानंतर पुढे सांगितलंय पेंटोज शुगर, रायबोज अँड 3 फॉस्फेट ग्रुप्स. रायबोज मीन्स एवढा जो घटक आहे ह्याला काय म्हणतात? रायबोज. हे ॲडेनिनचे 2 मॉलिक्युल आहेत, त्याला रायबोज, पेंटोज आणि फॉस्फेट. इट कंटेन 3 कॉम्पोनंट. एक ॲडेनिन म्हणजे रायबोज, त्याच्यात 2 आहेत. त्यानंतर पेंटोज शुगर आणि फॉस्फेट 3. व्हॉट आर द 3 कॉम्पोनंट ऑफ एटीपी? कोण सांगेल?
Adenine, pentose sugar, ribose, and 3-phosphate group. Yes, ribose means nothing but these two molecules of adenine. तुम्ही रायबोज, पेंटोज आणि फॉस्फेट म्हणलं तरी चालेल. After this breakdown, one phosphate is released and energy is formed. लक्षात येते? रायबोज, पेंटोज आणि 3 phosphorus bond, phosphate bond. These forms the ATP. During this oxidation process of ATP, energy is released and one phosphate bond is uh, released from the ATP compound and it's from ADP, adenosine diphosphate. अजून एक फॉस्फेट गेला की ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट. ही प्रक्रिया तुम्हाला कळली का? एटीपी नुसतं एटीपी एटीपी पहिल्यांदाच तुम्ही विचारत होता एटीपी म्हणजे काय, एटीपी म्हणजे काय, पण ते हो तुम्हाला सर समजलं. आता तुम्हाला एटीपी म्हणजे काय कळलंय का? हा सर कळेल. आता एटीपीच ह्याच्यामध्ये कुणाला प्रॉब्लेम आहे का? नो सर, नो डाऊट. आता मी तुम्हाला आता टोटल कार्बोहायड्रेटचं जे हे आहे, कार्बोहायड्रेट पासून एटीपी. हा बोला. सर पेंटोज शुगरचा सल्फाट रायबोज आहे. काय 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 पेंटोज काय? पेंटोज शुगर जे आहे ना हा कंटेन्स एटीपीचे, हा त्याच्यात एक पार्ट रायबोज आहे. काय ते वेगळं नाहीये. रायबोज दिलंय ना त्यांनी, तेच पेंटोज आहे. म्हणजे रायबोज मध्ये हे दोन घटक येतात. ऍडेनिसिन ह्याच्यामध्ये जे दोन घटक आहेत ना ते रायबोज मध्ये येतात. तुमच्या बुक पिक्चर मध्ये तसं लिहिलेलं आहे, पण हे दिस इज अ पेंटोज इज दिस वन. पेंटोज म्हणजे 5, ह्याला 5 आहे, दिसते का? हो सर. आणि तुमच्या बुक्स मध्ये असं दिलेलं आहे, बरोबर? हे 3 मिळून रायबोज. ओके, बरोबर तुम्ही म्हणताय हो, ते. सर. पण हा, सर. ऍक्च्युली हे एवढंच रायबोज आहे आणि हे पेंटोज आहे. ओके, त्याच्यात. आणि हे फॉस्फेट. ओके सर. तुमच्याच बुक मध्ये काय लिहिले तुम्हाला वाचून दाखवते. दिस इज एटीपी इज अ ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल फ्रॉम ॲडेनिसिन रायबोन्यूक्लिक ऍसिड. इट कंटेन नायट्रोजनस कंपाऊंड ॲडेनिन, पेंटोज शुगर, रायबोज अँड 3 phosphate ग्रुप्स. ओके, म्हणजे हे जे ॲडेनिन जे आहे, ॲडेनिन एक मिनिट, हे ॲडेनिन जे आहे, या ॲडेनिन मध्ये हे दोन आहेत. ह्याच्यामध्ये ह्याला रायबोज म्हणतात आणि हे पेंटोज हा ह्याचा पार्ट आहे आणि हे फॉस्फेट 3 बॉन्ड्स. आता हे जेव्हा रिलीज होणार, ॲडेनिन आणि फॉस्फेट ग्रुप्स जेव्हा रिलीज होईल तेव्हा एनर्जी रिलीज होणार, जेव्हा फॉस्फेट बॉन्ड ऑक्सिडाइज होईल. कळलं का? कळलं? सर आवाज नाही येते. आत्ता आला का आवाज? आता येतोय? आवाज येतोय? सर आवाज खूप ब्रेकआउट होतोय. आता येतोय का हो आवाज? सर, तुमचा आवाज थोडा ब्रेक. आता येतोय का मला सांगा? हो सर. एक हो, सर. नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम असेल. ओके. तुम्हाला हे कळलं का? एटीपी टू एडीपी फॉर्मेशन, हाऊ एनर्जी इज रिलीज. हो सर. आता तुम्हाला मी टोटल एक्सप्लेनेशन करतो. हाऊ टू एटीपी इज फ्रॉम द ग्लुकोज. Glucose molecule is oxidized in the respiration process. In this oxidation, the oxidation of glucose takes place in cell, in cytoplasm. In this first we see the glycolysis. Glycolysis means the breakdown of the glucose molecule. This breakdown is done by the oxidation process or by the oxygen. In this process we get pyruvic acid. This pyruvic acid, in this glycolysis we get pyruvic acid, water and carbon dioxide. The pyruvic acid is converted into acetyl coenzyme A. This acetyl coenzyme, in the process, next process, acetyl coenzyme forms NADHP and FADH2 and water, sorry, carbon dioxide. In this process, one molecule of NADH2 forms 3 molecules of ATP and FADH2 forms 2 molecules of ATP, and totally we get 5 molecules of ATP in the process of formation of ATP.
What is a ATP? ATP is a adenosine triphosphate. This molecule is an energy resource, and in this we have adenine, pentose, and phosphate bond. And this during the process of ATP formation, the oxidation of in oxidation process, phosphate group is released, and energy is phosphate group is separated from this bond, and energy is released. Total this process called ATP. When this ATP is one phosphate bond is separated, it is converted into ADP, means adenosine diphosphate. Okay, इथपर्यंत कळलं का? Yes, sir. Yes. Oh, sir. Okay. Yes, sir. आता आपण हे ATP समजले, ADP समजले. आता इथून पुढे आपण फूड स्टफ म्हणजे आपण काय काय फूड्स खातो, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, लिपिड्स अँड विटॅमिन्स, हे सगळे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये असतात. डायरेक्ट तुम्ही खाल्लं लगेच तुम्हाला ATP मिळाले असं होणार नाही. इट इज इन कॉम्प्लेक्स फॉर्म. ह्याच्यामध्ये यांचं ऑक्सिडेशन किंवा ह्यांचं जी डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये प्रक्रिया होणार, त्यानंतर आपल्याला एनर्जी मिळणार. आता हे रेस्पिरेशन मध्ये आपण पाहिलं होतं की हाऊ वी गेट एनर्जी. पहिलं रेस्पिरेशन मध्ये आपण पाहिलं एरोबिक, एनोरोबिक. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण काय पाहिलं, हाऊ ATP फॉर्म. ग्लुकोज आहे, ग्लुकोजच्या 3 स्टेप मध्ये त्याचं ब्रेकडाऊन होतं. एक ग्लायकोलिसिस, TCA, ETC. इन केस ऑफ प्रोटीन, काल आपण पाहिलं होतं बरं का, आता हे तुम्हाला मी दाखवतो. एरोबिक. ओके, कालचं जे डायग्राम आहे ते मी कट करून फक्त एरोबिक. एरोबिक्स मीन्स ऑक्सिजन पार्टिसिपेशन रेस्पिरेशन प्रोसेस. ह्याच्यात ऑक्सिजन असतं. फर्स्ट आपण वी सी कार्बोहायड्रेट, बरोबर. कार्बोहायड्रेटचं आपण आता एक डिटेल पाहिलं. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं काय होतं, फर्स्ट स्टेप ग्लायकोलिसिस. ओके, Glycolysis. त्याच्यामध्ये काय फॉर्म होतो, पायरुविक ऍसिड. Pyruvic acid. Pyruvic acid. पायरुविक ऍसिडचं पुढं काय कन्व्हर्जन होतं, ऍसिटिल कोएन्झाइम ए. त्यानंतर Coenzyme A. ऍसिटिल कोएन्झाइम ए चं क्रेब सायकल, आणि क्रेब सायकल झाल्यानंतर NADH2, आणि त्याच्यातून आपल्याला 3 प्रोडक्ट मिळणार. एक कार्बन डायऑक्साईड, ते आपण बाहेर टाकणार, वॉटर शरीरात उपयोगी होणार, एनर्जी मीन्स ATP फॉर्म होते. हे झालं कार्बोहायड्रेटचं. पण आपण फक्त काय कार्बोहायड्रेटच खातो का, फॅट्स खातो, No. प्रोटीन खातो. मग No. ह्यांचं डायजेशन कसं होतं, ह्यांची प्रोसेस कशी होती, ह्याच्यापासून एनर्जी कशी मिळते. तर पहिलं आपण पाहूया लिपिड. लिपिड तुमच्या शरीरात घेतलं की त्याचं फॅटी ऍसिड होतं, आणि ह्या फॅटी ऍसिडचं कन्व्हर्जन कशात होतं, ऍसिटल कोएन्झाइम ए, आणि तिथून पुढची प्रक्रिया सेम. Coenzyme A. ऍसिटल कोएन्झाइम, क्रेब सायकल, बाकी प्रोसेस सेम. आणि इन केस ऑफ प्रोटीन, मी तुम्हाला प्रोटीन सिंथेसिस मध्ये समजावून सांगितलेलं की प्रोटीन इज मेड अप ऑफ small molecules of amino acids. All these amino acids come together and forms protein. Okay, same. Protein. हे protein is break down into amino acid to acetyl coenzyme A, Krebs cycle, carbon dioxide, water and energy. हे एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. आता समजा हे कार्बोहायड्रेट आहे, जेवणच दिलं नाही 4-5 दिवस, तर एनर्जी थांबणार आहे का, नाही. आपली बॉडी काय करते, इफ वी डोंट गेट अ कार्बोहायड्रेट, म्हणजे आपण जेवणच घेतलं नाही, साखरच खाल्ली नाही, भातच खाल्ला नाही, तर बॉडीमध्ये जे स्टोअर फॅट असतं त्याच्यापासून एनर्जीची प्रक्रिया सुरू होते. मग फॅटचं काय, फॅट जे असतात त्याचे फॅटी ऍसिड तयार होतात, आणि फॅटी ऍसिड पासून ऍसिटिल कोएन्झाइम, क्रेब सायकल आणि एनर्जी. समजा हे फॅट्स पण संपलं तर काय होणार, प्रोटीन पासून सुरू होणार. मग प्रोटीनचं ब्रेकडाऊन होऊन अॅमिनो ऍसिड तयार होणार. अॅमिनो ऍसिड पासून ऍसिटिल कोएन्झाइम, क्रेब सायकल, एनर्जी, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे फॉर्म होणार. ही एरोबिक मधली प्रक्रिया तुम्हाला कळाली का, फॅट्स, प्रोटीन ह्याच्याबाबत. Oh, sir. Oh, sir. आता ह्याच्यात कोणाला काही शंका आहे का? Yes, sir. Sir. No. No, sir. No, sir. आता हे एरोबिक काल पण मी एक्सप्लेन केलं होतं, आज पण करतो. आता एनरोबिक म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन कंटेन नाही. आता हे ऑक्सिजन न करता, जे आता ऑक्सिजन नाहीये, मग ते त्यांचे एनर्जी कशी मिळवतात हे पण बघायला पाहिजे. हे कोणाच्या बाबतीत होतं की जे विदाउट ऑक्सिजन एनर्जी स्वतः क्रिएट करतात, ते कोणाच्या होतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया,
व्हायरस बॅक्टेरिया. आणि प्लांट्स. हे प्लांट्स लार्ज प्लांट्स आहेत, ते काय हे नाहीत, मायक्रो ऑर्गॅनिझम नाहीत किंवा मायक्रो ह्याच्यात येत नाहीत ते, पण त्यांच्यामध्ये पण विदाउट ऑक्सिडेशन, विदाउट ऑक्सिजन एनर्जी फॉर्मेशन होतं. आता ते कसं होतं एनर्जी फॉर्मेशन? आता समजा ग्लुकोज आपणच घेतो असं नाही, बाकी बॅक्टेरिया व्हायरसमध्ये पण ग्लुकोज असतात, तर ते ग्लुकोज पासून त्याचं ग्लायकोलिसिस करणार. ओके, ॲनारोबिक मध्ये हे ग्लायकोलिसिस जे होणार त्याच्यातून पायरुविक ऍसिड तयार होणार, पण हे पायरुविक ऍसिड नंतर फर्मेंटेशन होऊन हे जे प्रॉडक्ट तयार होणार. आता हे ग्लुकोज ग्लायकोलिसिस झालं, ह्यात पायरुविक ऍसिड तयार झाले. आता हे जे दोन टाईप होतात. ब्रेक होतोय. आवाज येतोय का आता? ब्रेक होतोय. एक मिनिट हा, एकच मिनिट. आता येतोय का आवाज? आवाज येतोय? आवाज येतोय का? सर अजून पण ब्रेक होतोय. अजून आवाज ब्रेक होतोय? ब्रेक होतोय. आत्ता आवाज येतोय का? आवाज येतोय आता? आवाज येतोय का? Sir, you are not audible clearly. 1 मिनिट हा, 1 मिनिट. आता येतोय का? एकच मिनिट हा. सर काहीच आवाज येत नाही. एकच मिनिट हा, एकच मिनिट, एक मिनिट, एक मिनिट वेट. आता आवाज येतोय का? आता आवाज येतोय? आता आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय? आवाज येतोय का? आता आवाज येतोय? आवाज येतोय? Sir has came. आवाज येतोय? आवाज येतोय का? हो सर, आता हा येतोय सर. हो sir, आता येतोय. आता तुम्हाला स्क्रीन दिसते का? नाही ना? नाही. नाही सर, नाही दिसत आहे. नाही सर. 1 मिनिट, 1 मिनिट. आता दिसेल बघा. आता दिसतंय? वेट हा, थोडा वेळ. हो. हो सर, दिसते. आता दिसतंय. आता आपण कुठपर्यंत आलो होतो? ॲनारोबिक. ओके. सर anaerobic पण होतं. ॲनारोबिक म्हणजे विदाउट ऑक्सिजन. मग हे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, बॅक्टेरिया, व्हायरस, मग त्यांना एनर्जी कशी भेटते? त्यांच्यामध्ये पण ग्लुकोज असतो. या ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस होतं. त्या ग्लायकोलिसिसमध्ये सेम पायरुविक ऍसिड फॉर्म होणार. पायरुविक ऍसिड ऍक्च्युली काय आहे माहिती का, की ही प्रक्रिया कशी होती? विदाउट ऑक्सिजन ह्यांचं ब्रेकडाऊन करणार कोण? विदाउट ऑक्सिजन ह्याचं ब्रेकडाऊन करणार कोण? कारण विदाउट ऑक्सिजन हे होणार नाही, तर त्याला एक वेगळी प्रक्रिया चालू होते आपल्या ह्या युनिव्हर्समध्ये. तर हे पायरुविक ऍसिड फर्मेंटेशन होतं त्याचं आणि अल्कोहोल फॉर्म होतं, किंवा ह्या पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन होऊन लॅक्टिक ऍसिड फॉर्म होतं. आणि हे जे तिसरा प्रकार आहे, पायरुविक ऍसिड पासून व्हिनेगर तयार करायचं, व्हिटॅमिन एटसेट्रा, हे तुम्हाला यावर्षी अभ्यासाला आहे, हे तुम्हाला त्यावेळेस एक्सप्लेन करतो. पण आत्ता हे फर्मेंटेशन काय प्रक्रिया तुम्हाला सांगतो.
फर्मेंटेशन म्हणजे नथिंग बट इट इज अ ब्रेकडाऊन ऑफ दॅट कॉम्पाऊंड कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल. हे जे कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे, ग्लुकोज असेल किंवा प्रोटीन असेल, बाकीचे असतील, त्यांचं ब्रेकडाऊन करण्याची प्रक्रिया जी ज्या पद्धतीनं केली जाते त्याला फर्मेंटेशन म्हणतात. तर ही कशी होते? तर आपण ग्लुकोज ऑक्सिडेशन करतो, इथं तर ऑक्सिजन नाहीये. ओके, आपल्याला फर्मेंटेशन करायचं. फर्मेंटेशन इज म्हणजे काय? कन्वर्ट इट इन अनदर फॉर्म बाय युझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे फर्मेंटेशन म्हणजे काय की हे कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल जे आहे, कंपाऊंड फूड स्टफ, त्याचं कन्व्हर्जन वन लेवल टू अनदर लेवल, म्हणजे एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यामध्ये कन्व्हर्जन करणं, याला फर्मेंटेशन म्हणतात. म्हणजे हे कसं होतं? उदाहरणार्थ घरी मिल्क, दूध आणलं, तर दुधामध्ये आपण काय टाकतो? विरजन, माहिती आहे ना तुम्हाला विरजन? ते विरजन टाकतो आणि त्याचं आपण दही बनवतो. ओके, मग ह्याच्यामध्ये आपण विरजन टाकतो म्हणजे काय करतो? मायक्रो ऑर्गॅनिझम ऍड करतो. कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम? लॅक्टोबॅसिल आहे तो. लॅक्टोबॅसिलस त्याच्यामध्ये ऍड केलं की तो त्या मिल्कचा अनदर फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार. त्या मिल्कचा फॉर्म जाऊन कर्ड मध्ये होणार ते. ओके, लक्षात येते का? म्हणजे फर्मेंटेशन म्हणजे काय? वन फॉर्म टू अनदर फॉर्म, दुसऱ्या फॉर्म मध्ये त्या मिल्कला नेणार, वन लेवल टू अनदर लेवल थ्रू मायक्रो ऑर्गॅनिझम. ही प्रक्रिया कोणाच्या थ्रू होते? तर मायक्रो ऑर्गॅनिझमच्या. हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, हा मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला दुधापासून दही बनवायला मदत करतं. ह्याला फर्मेंटेशन म्हणतात. कळलं का नाही? इडली डोस्यात पण तेच आहे. रिपीट. ओके, आता व्हॉट इज अ फर्मेंटेशन? मी परत रिपीट करतो की आपण पाहिलं की ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झाल्याशिवाय त्याच्यातून एनर्जी तयार होत नाही. पण इन दिस कंडिशन देर इज नो ऑक्सिजन. मग ते कसं होणार? तर ह्याला कन्वर्ट करायला आता तो ऑक्सिजन नाहीये, मग ह्यांचं ब्रेकडाऊन कोण करणार? त्याचं ब्रेकडाऊन करायला कुणाला आणतात? मायक्रो ऑर्गॅनिझमला घेऊन यायचं. हा मायक्रो ऑर्गॅनिझम हे जे ग्लुकोज आहे, हे जे फ्रुक्टोज लॅक्टोज जे असेल, त्याचं कन्व्हर्जन करायला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम घेऊन येतो. हा मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन करतो. कुणाचं ब्रेकडाऊन करतो? ह्या ग्लुकोज कंटेनिंगचं ब्रेकडाऊन करतो. उदाहरणार्थ मिल्क आहे, तर मिल्क मधलं जे लॅक्टोज आहे, तो लॅक्टोजचं हे मायक्रो ऑर्गॅनिझम ब्रेकडाऊन करतात आणि त्याचं दही तयार करतात, कर्ड फॉर्म होतं. याला लॅक्टो म्हणजे हे लॅक्टोबॅक्टेरिया, त्याला लॅक्टोबॅसिलाई म्हणतात. त्याच्यामध्ये जे वन लेवल टू अनदर म्हणजे दुधापासून दही तयार झालं, ह्या प्रोसेसला फर्मेंटेशन म्हणतात. कन्व्हर्जन ऑफ द फूड स्टफ फ्रॉम वन लेवल टू द अनदर लेवल इज कॉल्ड फर्मेंटेशन. म्हणजे फर्मेंटेशनची व्याख्या कळली का तुम्हाला, का नाही कळली? हो सर, समजलं आता. आता ज्यांनी रिपीट करायला सांगितलं त्यांना कळलं का? कोणी सांगितलं होतं? येस सर, समजलं. कडलक तुम्हीच विचारलं होतं काय? बरं, आदित्यलाच कळलं नव्हतं. ओके, आता तुम्हाला हे फर्मेंटेशन कळलं का? आता आता ह्याच्यामध्ये आपण कुणाची मदत घेतो? मायक्रो ऑर्गॅनिझमची मदत घेतो फर्मेंटेशनसाठी. आणि एरोबिक मध्ये ऑक्सिजनच हे काम करतो, पण ऑक्सिजन नसल्यामुळे आपण दुसऱ्यांना बोलवतो मायक्रो ऑर्गॅनिझमला आणि ती प्रक्रिया करतात. आता तुमच्या बुकमध्ये एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू ॲनारोबिक रेस्पिरेशन ह्याची एक्सप्लेनेशन आपण आता तुम्हाला इथपर्यंत फर्मेंटेशन कळलंय ना? तर हे एनारोबिकचं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. आता इथं तुमच्या बुक्समध्ये एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू ॲनारोबिक रेस्पिरेशन कसं होतं याचं स्टेप बाय स्टेप सांगतो. फर्स्ट, सम ऑर्गॅनिझम कॅनॉट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे काही ऑर्गॅनिझम जर ऑक्सिजन असेल तर जिवंत राहू शकत नाही. कळलं? फॉर एक्झाम्पल, मेनी बॅक्टेरिया सच ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव टू परफॉर्म ॲनारोबिक रेस्पिरेशन फॉर एनर्जी प्रोडक्शन. त्याच्यातले मेनी बॅक्टेरिया आहेत, काही बॅक्टेरिया आहेत की ते ऑक्सिजनमध्ये जीवन राहू शकत नाहीत. मग ते ॲनारोबिक रेस्पिरेशनने आपली एनर्जी फॉर्म करतात.
ग्लायकॉलिसिस अँड फर्मेंटेशन आर टू स्टेप्स ऑफ ॲनारोबिक रेस्पिरेशन. ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये पहिलं ग्लायकॉलिसिस आणि फर्मेंटेशन होणार. ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी ऑप्टेन इन दिस टाईप ऑफ रेस्पिरेशन. म्हणजे हा जो ग्लुकोज आहे, हा ग्लुकोज हा कशा इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज होणार, म्हणजे पूर्णपणे याचं ऑक्सिडेशन होणार नाही. हे जे ग्लुकोज आहे त्याचं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होणार. ओके. आणि त्याच्यामुळे लेस एनर्जी फॉर्म होते ॲनारोबिकमध्ये. Pyruvic acid produced through the glycolysis is converted into other organic acid or alcohol with the help of enzyme in this process. This is called fermentation. म्हणजे हे जे आहे ह्या फर्मेंटेशनमध्ये इनकम्प्लीट पायरुविक ऍसिड पासून इनकम्प्लीट प्रोसेस तयार होऊन काही वेळेस फर्मेंटेशन अल्कोहोल तयार होतं आणि काही वेळेस त्याचं काय तयार होतं, लॅक्टिक ऍसिड. लक्षात येते का? धिस इज म्हणजे पायरुविक हो ऍसिड सर. ग्लायकोल कन्व्हर्टेड ऑर्गॅनिक ऍसिड. ऑर्गॅनिक ऍसिड म्हणजे लॅक्टिक ऍसिड. ओके. ऑर्गॅनिक ऍसिड म्हणजे कुठलं, लॅक्टिक ऍसिड और अल्कोहोल विथ द लॅक्टिक ऍसिड. तर हे लॅक्टोज पासून लॅक्टिक ऍसिड. ओके, म्हणजे दही तयार झालं. दिस इज कॉल्ड फर्मेंटेशन. सम हायर प्लांट्स, एनिमल्स, एरोबिक microorganisms also perform anaerobic respiration instead of aerobic respiration if there is a depletion in oxygen level in the surrounding. म्हणजे आता समजा सराउंडिंग मध्ये ऑक्सिजनच मिळाला नाही. समजा आता तुम्हीच आहात आणि तुम्ही एक पुशअप्स किंवा एक्सरसाइज रनिंग चालू केली आणि तुम्हाला जर ऑक्सिजन भेटला नाही तुमच्या मसलला, तर तुमच्या मसलमधलं ग्लुकोजचं किंवा फॅट असेल, तुमचं प्रोटीन असेल, त्याचं काय सुरू होतात, लायसिस सुरू होतं आणि त्याच्यात लॅक्टिक ॲसिड फॉर्म होतं. आणि लॅक्टिक ॲसिड फॉर्म झालं की तुम्हाला एक असं वाटतं की आता थकून जातं शरीर, किंवा तुम्ही आज खूपच एक्सरसाइज केली तर दुसऱ्या दिवशी अंग दुखतं. बरोबर. समजा बैठका मारल्या 20 तर दुसऱ्या दिवशी मांड्या दुखणार का, तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक्सरसाइज इतक्या मोठ्या प्रमाणात केली की तुमच्या मसलला काय मिळालं नाही, ऑक्सिजन मिळालं नाही, पण एनर्जी क्रिएट झाली. पण ती एनर्जी क्रिएट होताना ते कशामध्ये झाली, लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट झाली. याला म्हणायचं ॲनारोबिक रेस्पिरेशन सेल्युलर लेवलला. म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये पण ॲनारोबिक रेस्पिरेशन होऊ शकतं. जर तुम्ही आज बघा 20-25 फुटा बशा काढून बघा, उद्या तुम्हाला दुखणार, कारण तुमचं तिथं ऑक्सिजन कमी पडला, फक्त लॅक्टिक ॲसिड फॉर्म झालं. आणि ह्या जी प्रक्रिया आहे की ऑक्सिजन कमी पडून लॅक्टिक ॲसिड आपल्या मसलमध्ये तयार होतं, या कंडिशनला ऑक्सिजन डिबेट असं म्हणतात. म्हणजे ऑक्सिजन कमी पडला की तुमच्या शरीरावर लॅक्टिक ॲसिड, म्हणून तुमचं अंग दुखणार, पाय दुखणार, 4-5 दिवस दुखत राहणार, कारण तुमच्या मसलमध्ये लॅक्टिक ॲसिड फॉर्म झालेलं असतं ऑक्सिडेशन प्रक्रिया ऑक्सिजन कमी पडल्यामुळं. हे कळलंय का तुम्हाला? हो सर. सेम प्रोसिजर. आता एक आपण सीड परफॉर्म anaerobic respiration in soil, समज अंडर वॉटर ड्युरिंग द जर्मिनेशन. सिमिलरली आवर मसल्स also perform anaerobic respiration while performing the exercise. Due to this, less amount of energy is produced in our body and lactic acid accumulated. Due to this, we feel tired. म्हणजे यांना काय म्हणायचंय, पहिलं सीड्स. समजा आपण आपलं लॅक्टिक ॲसिड आपल्या मसलमध्ये तयार व्हायच्या अगोदर सीडचं एक्झाम्पल घेऊ. तुम्ही जर एखादं जमिनीत बी पुरलं तर त्याच्यामध्ये अनेक प्रक्रिया होऊन त्याच्यामध्ये सुद्धा लॅक्टिक म्हणजे विदाउट ऑक्सिजन फर्मेंटेशन प्रक्रिया चालू होऊन त्याच्यामधून एक कोंब बाहेर येतो. म्हणजे हे जे कोंब बाहेर येणार आहे, म्हणजे नवीन झाड तयार होणार, ही जी प्रक्रिया आहे ही ॲनारोबिकच आहे. ॲनारोबिक म्हणजे विदाउट ऑक्सिजनच होतं आणि याच्यातून एनर्जी तयार जी होती ती खूप कमी प्रमाणात असते कम्पेअर टू ऑक्सिडेशन. सेम आपल्याही मसलमध्ये तुम्ही खूप एक्सरसाइज केला, 1 तास सायकल चालवलं की दुसऱ्या दिवशी पाय दुखणार आहेत, कारण विदाउट ऑक्सिजन मसलने काम करून तिथं काय तयार झालेलं आहे, लॅक्टिक ॲसिड. एक तर लॅक्टिक ॲसिड त्यालाच ऑर्गॅनिक ॲसिड किंवा अल्कोहोल तयार होतं. जर अल्कोहोल किंवा लॅक्टिक ॲसिड असे फॉर्म होतं. लक्षात येते का? आता तुमचं आताच उदाहरण आहे मिल्कचं कन्व्हर्जन इंटू कर्ड, म्हणजे दह्यात रूपांतर झालं. मिल्क मध्ये काय आहे, लॅक्टोज.
हे जे लॅक्टोज आहे ते लॅक्टिक ऍसिड मध्ये फॉर्म झालं बाय लॅक्टोबॅसिला. ह्या ऑर्गॅनिझमने हे काम केलं. हे लक्षात आलं का तुमच्या? हो सर. हम्म? Yes, sir. हो, sir. आता हे मिल्क आता खूप अभ्यास आपण काय केलं, खूप सगळं कार्बोहायड्रेट 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 पासून एनर्जी कशी मिळते. पण आता बाकीचे पण घटक घेतो ना आपण. कार्बोहायड्रेट सोडून काय काय असतं का आपल्यामध्ये? प्रोटीन असते, लिपिड्स असतात, विटॅमिन्स असतात, मिनरल असतात. लिपिड, हा, विटॅमिन. येस. ह्याच्यापासून आपल्याला कशी एनर्जी मिळते लक्षात येते का? आता थोडक्यात मी अगोदर तुम्हाला सांगितलं की प्रोटीन पासून कसं होतं, लॅक्टिक ऍसिड तयार होतं, परत त्यानंतर ऍसिटिल कोएन्झाइम, ते आता पाहिलं. पण आता डिटेलमध्ये प्रोटीन आणि लिपिड पासून आपल्याला एनर्जी कशी भेटते हे आता आपण पाहणार. आता फर्स्ट हे दिसतंय. हा, हो सर. आता हो, sir. आता पहिलं प्रोटीन घेऊ. मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितले प्रोटीन इज मेड अप ऑफ फ्रॉम अमिनो ऍसिड्स. ओके, बरोबर. अमिनो ऍसिड्स, Amino acid. हे अमिनो ऍसिड कसे तयार होतात? छोटे 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 अमिनो ऍसिड फ्रॉम मॅक्रो मॉलिक्युल तयार होतो आणि त्याच्यापासून प्रोटीन तयार होतं, बरोबर. आता ह्याच्या उलटीच प्रक्रिया होणार आहे. प्रोटीन पासून आपल्याला एनर्जी कशी भेटते हे करायला. जर 1 ग्रॅम ऑफ प्रोटीनचं जर ऑक्सिडेशन झालं किंवा त्याचं ब्रेकडाऊन झालं तर किती कॅलरी आपल्याला मिळतात? 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. किती? 4000, 4000 किलो कॅलरी. 4 kilo calorie energy. हा, म्हणजेच 4000 कॅलरी आपल्याला मिळणार. आणि कार्बोहायड्रेट जर बर्न झाले, 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट बर्न झालं तर किती मिळणार? तेवढ्याच 4 किलो कॅलरी. 4 kilo calorie. हा तुम्हाला MCQ प्रश्न येऊ शकतो किंवा फिलिंग द ब्लँक्स. म्हणजे प्रोटीनचं किती? 1 ग्रॅम प्रोटीन पासून 4 किलो कॅलरी, 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून 4 किलो कॅलरी. आता हे जे प्रोटीन आहेत ह्याच्यामधले सगळ्यात भारी प्रोटीन कुठलं असतं तर ॲनिमल. आता दूध काय आहे? ॲनिमल सोर्स आहे. रिच फर्स्ट क्लास प्रोटीन. ओके, एग्स काय? फर्स्ट क्लास प्रोटीन. हे सगळ्यात जास्त एनर्जी कुठून मिळतं तर ॲनिमल प्रोटीन पासून मिळते. लक्षात येते का तुमच्या? हो, sir. ओके. हो सर. आता हे प्रोटीनचं डायजेशन होतं म्हणजे काय? प्रोटीनचं ब्रेकडाऊन होऊन काय तयार होतं? अमिनो ऍसिड तयार होतं. हे अमिनो ऍसिड्स आर ऍब्सॉर्ब इन द बॉडी अँड ट्रान्सफर ऑफ इच ऑर्गन अँड सेल व्हाया ब्लड. म्हणजे हे प्रोटीन तुम्ही खाल्लं, समजा दूध पिला तर दुधाचं ब्रेकडाऊन होणार आणि ब्रेकडाऊन होऊन त्याच्यापासून अमिनो ऍसिड तयार होऊन ते ब्लड थ्रू प्रत्येक सेल पर्यंत ते प्रोटीन दिलं जाणार आणि प्रोटीन पासून तुम्हाला काय मिळणार? एनर्जी मिळणार. तर 1 ग्रॅम प्रोटीन पासून 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी भेटणार. हे प्रोटीन पासून कसं मिळतं हे तुम्हाला कळलंय का? एनर्जी. हो सर. हो, sir. जर आता तुमच्या बुक मध्ये काय दिलंय ते आता आपण वाचू. एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनंट. त्यातलं आपण कुठलं बघणार आहे आता? प्रोटीन. कुठलं बघणार आहे? प्रोटीन. Protein. त्याच्यामध्ये आता फर्स्ट, एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट आर स्टोअर इन लिव्हर अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजेन. व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन? व्हॉट आर दे मेड अप ऑफ? प्रोटीन आर द मायक्रोमॉलिक्युल्स. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो. आता तुम्ही कार्बोहायड्रेट घेतले, म्हणजे भातामध्ये कार्बोहायड्रेट आहे, चहामध्ये आहे, शुगरमध्ये, हे कार्बोहायड्रेट घेतले आणि खूप जास्त प्रमाणात ATP तयार होणार, बरोबर. मग तेवढी शरीराला नको आहे तर सेल इन्स्ट्रक्शन देणार ब्रेनला, वी डोंट वॉन्ट मोर ATP, वी डोंट वॉन्ट मोर ATP. मग हे ATP जे ग्लुकोज जास्त प्रमाणात झाले, जे कार्बोहायड्रेट जास्त झाले, ते कशामध्ये कन्वर्ट होतात? ग्लायकोजेनमध्ये, म्हणजे प्रोटीनमध्ये किंवा फॅटमध्ये ते स्टोअर होतात. एकतर फॅटी ॲसिडमध्ये ते कन्वर्ट होतील किंवा ग्लुकोजेन म्हणजे प्रोटीनच्या ह्याच्यात ते स्टोअर होतात. आणि जेव्हा शरीराला गरज पडते, समजा तुम्ही आता धावायला सुरुवात केली, तुमचं कार्बोहायड्रेट संपले, तर ते फॅटी ॲसिडमधून अजून मागवणार किंवा प्रोटीनमधून अजून मागवणार आणि तुमची एनर्जी तुम्हाला पाहिजे तेवढी दिली जाणार. किंवा तुम्ही उपोषणाला बसले तर सेम होणार. तुम्हाला त्यावेळेस तुमच्या फॅट्समध्ये जे फॅटी ॲसिड म्हणजे लिपिड, चरबी फॅटमध्ये आहे
किंवा जे प्रोटीनमध्ये आहे त्याचं युटिलायझेशन होऊन तुम्हाला काय दिले जाणार, एनर्जी दिली जाणार. ओके. आता प्रोटीन काय आहे, प्रोटीन आर मॅक्रो मॉलिक्युल्स फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ऍसिड. तुम्हाला मी आता सांगितलं की अमिनो ऍसिडचे मायक्रो मॉलिक्युल एकत्र होऊन मॅक्रो मॉलिक्युल म्हणजे मोठा मॉलिक्युल तयार होतो, त्याला प्रोटीन असे म्हणतात. सर प्रोटीन मॅक्रोन्यूट्रिएंट पण म्हणतात ना? काय काय प्रोटीनला प्रोटीनला मायक्रोन्यूट्रिएंट पण म्हणतात ना? हो करेक्ट ना, कारण मायक्रो म्हणजे छोटे छोटे अमायनो ऍसिड जे आहेत ते एकत्र होऊन मॅक्रो म्हणजे मोठा. मायक्रो नाही, मायक्रो नाही. अमिनो ऍसिड्स हे मायक्रो असतात, छोटे 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 असतात, म्हणून त्याला मायक्रो मॉलिक्युल्स म्हणतात. हे मायक्रो मॉलिक्युल्स अमायनो ऍसिड एकत्र होऊन मॅक्रो मॉलिक्युल तयार होतो. काय मॅक्रो, MACRO, मॅक्रो मोठा, त्यालाच प्रोटीन म्हणतात. पण ते कशापासून तयार झालेला असतो, ह्या मायक्रो अमिनो ऍसिड पासून. मायक्रोमॉलिक्यूल. मायक्रो म्हणजे छोटे 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 अमिनो ऍसिड्स एकत्र येऊन काय तयार होतो, मायक्रो मॉलिक्यूल. हा मॅक्रो मॉलिक्युल, त्यालाच काय म्हणतात आपण, प्रोटीन म्हणतो. छोटे छोटे मायक्रो म्हणजे मायक्रोस्कोप माहिती ना, मायक्रोस्कोप तसे छोटे छोटे मायक्रो मॉलिक्युल्स एकत्र येऊन, जे अमिनो ऍसिड्स एकत्र येऊन मॅक्रो म्हणजे मोठा मॉलिक्युल तयार होतो, त्याला प्रोटीन म्हणतात. कळलं का तुम्हाला? तुम्हाला जे सांगायचं तुम्हाला तेच सांगायचं, फक्त तुम्ही मॅक्रो, पण कशापासून तयार होतो तो, ह्या मायक्रो मॉलिक्युल्स पासून. ओके. प्रोटीन आर मॅक्रो मॉलिक्युल, इथं दिसतंय का, फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ऍसिड्स. प्रोटीन्स ऑफ एनिमल ओरिजिन आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन, म्हणजे सगळ्यात बेस्ट ॲनिमल पासूनचं. वी गेट 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. कळलं? आता मी तुम्हाला सांगितलं, अमिनो ऍसिड्स आर ऑब्टेन्ड आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन्स. Those amino acids are absorbed in the body and transported up to each organ and cell via blood. From this amino acid, organ and cells produce various protein necessary for themselves at the whole body. Those example are given below. या प्रोटीनचं नेमकं काम काय आहे, हे जे अमिनो ऍसिड पासून जे प्रोटीन तयार होते हे आपल्या शरीराला काय करतात, न्यूट्रिएंट्स पुरवतात, म्हणजे आपल्या शरीराला अमिनो ऍसिड्स पुरवतात ते नेसेसरी गोष्टींसाठी. आता कुठलं, स्किन आहे बरोबर, हे अमिनो ऍसिड स्किनमध्ये कुठलं असतं, मेलेनिन किंवा केरेटिन नावाचं. मेलेनिन म्हणजे स्किनसाठी, केरेटिन म्हणजे केसांसाठी असतो. म्हणजे आपल्या स्किनचा जो कलर आहे हा कशावर अवलंबून असतो, मेलेनिन. म्हणजे खूप जास्त प्रमाणात जर मेलेनिन असेल तर तो ब्लॅक असतो, जर मेलेनिन नसेल तर तो व्हाईट असा कलर तयार होतो. हे काय आहेत, अमिनो ऍसिड आहेत हे, मेलेनिन, केरेटिन. ओके. प्रोटीनचेच मॉलिक्युल्स आहेत. बोन मध्ये ओसीएन असतं. त्यानंतर व्हेरियस प्रोटीन सेल मेम्ब्रेन आणि एन्झाईम, वेगवेगळे जे प्रोटीन सेल्स, प्रोटीननी सेल मेम्ब्रेन तयार होते. म्हणजे तुमची जी सेल आहे त्याचे आउटर स्ट्रक्चर हे कशापासून बनलेलं असतं, प्रोटीन पासून. त्यानंतर पॅनक्रियाज, इन्सुलिन अँड ट्रिप्सिन आर नथिंग बट अमिनो ऍसिड्स. ते कशाचे आहेत, प्रोटीन पासूनच बनलेले आहेत. पिट्युटरी ग्लँड मध्ये काय आहेत, हार्मोन्स आहेत, ते पण कशाचे, अमिनो ऍसिड्स आहेत, दे पार्ट अँड पार्सल ऑफ प्रोटीन. मसल्स मध्ये ऍक्टिन, मायोसिन असतात. त्यानंतर ब्लड मध्ये हिमोग्लोबिन, अँटीबॉडीज असतात. हे जे आहेत सगळे हे अमिनो ऍसिड वेगवेगळे फंक्शन आपल्या शरीरात करत असतात. हे वेगवेगळे अमिनो ऍसिड कळले का तुम्हाला, मेलेनिन, केरेटिन, ओसिन, त्यानंतर सेल मेम्ब्रेन, इन्सुलिन, ट्रिप्सिन, त्यानंतर ऍक्टिन, मायोसिन, हे कळलं का तुम्हाला? ट्रिप्सिन काय होतं नक्की? कुठलं ट्रिप्सिन. कुठलं म्हणले, पॅनक्रिया. आपला जो पॅनक्रिया आहे, आता जसं ट्रिप्सिन. हा सांगतो, आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज जास्त प्रमाणात झालं तर त्या ग्लुकोज, जसं आपलं इन्सुलिन असतं तसंच ट्रिप्सिनची पण काम करतं. ट्रिप्सिन पण तुमच्यामध्ये अमिनो ऍसिड असते, ते शरीरामध्ये हार्मोनची लेवल एकच स्टेबल ठेवायचं काम करतं ट्रिप्सिन. लक्षात येते का?
ते पण अॅमिनो ॲसिड पासूनच बनलेलं असतं. ओके, जसं इन्सुलिन आहे तसंच ट्रिप्सिन पण आहे. ते फक्त तुमच्या ब्लड लेवलमध्ये ठेवण्याचं काम करते. हे ट्रिप्सिन असेल, इन्सुलिन असेल, हे पॅन्क्रियामधून सिक्रेट होतं. कुठून होतं? पॅन्क्रिया पोट. तुम्हाला झालंय का पॅन्क्रिया डायजेस्टिव्ह सिस्टीम लास्ट इयर? हो सर. त्यातून तो आपल्याला पॅन्क्रियातून इन्सुलिन आणि ट्रिप्सिन भेटतं आणि त्याच्यापासून आपल्याला हे अॅमिनो ॲसिड्स मिळतात. हे तुम्हाला हे प्रोटीनचे व्हेरियस टाईप आहे जे अॅमिनो ॲसिडचे, ते कळलेत का? हो सर. येस सर. हो सर. आता आपण बऱ्यापैकी आपला हाचा क्लास झाला. उद्या राहिलेलं लिपिड, विटॅमिन्स आणि फायबर हे बघणार आहे आपण. मग आपला हा पहिला टॉपिक होईल आणि त्यानंतर आपण सेल डिव्हिजन घेणार आहे. आतापर्यंत तुम्ही वाचून काढा. तुम्हाला आता काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला उद्या विचारा. आता काही प्रॉब्लेम आहे का आता इथपर्यंत शिकवलेल्यापर्यंत? हो सर. हो सर.